नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये. आपण डेटा जो ट्रॅक करणार आहे, तो करणार आहे 20 तारखेच्या मार्केटसाठी. ओके. आज दिवसभर मार्केट कसं होतं ते आपल्याला बघणं इम्पॉर्टंट आहे. आपण चार्टवरती जाऊया, मार्केट कशा पद्धतीने होतं ते आपल्याला बघायचं आहे. आज दिवसभरात एकदम साइडवेज आणि एकदम न्यूट्रल निगेटिव्ह मूव्हमेंट आपल्याला बघायला भेटल्या आणि ॲट द एंड क्लोजिंग जी झाली आहे CS नंतरून 76 पॉईंट मायनसवरती क्लोजिंग त्या ठिकाणी झालेली आहे. ओव्हरऑल मार्केट 100, 1,490 ह्या रेंजमध्ये साधारण ट्रेड करत होतं आणि निगेटिव्ह त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं. काल पण जसं रटाळवाणं होतं निगेटिव्ह साईडला, आज पण तसंच होतं. मला अपेक्षा होती की काही एखादी अपसाईड येईल. डेटा थोडासा इमॅच्युअर झाला होता आणि मग नंतरून ते सोल्ड इंटू होईल. पण ते सकाळपासूनच ते निगेटिव्ह राहिलं. तर आज दिवसभर जे काम झालेलं आहे, ते डेटावरती कसं दिसतंय ते आपल्याला बघणं अपेक्षित आहे. कदाचित जी काल मूव्हमेंट अपेक्षित होती ती उद्या येईल का? तर त्यासाठी थोडंसं SGX पॉझिटिव्ह दिसतोय. 2 गोष्टी आहेत. ओके. फेडचं रेट कट आणि त्याचं डिस्कशन, त्याचे मिनिट्स ऑफ मीटिंग, बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आज रात्री येईल अशी अपेक्षा आहे. ओके. सो काही गोष्टी त्याच्यातून काय आउटकम येतं, काय त्याचं कॉन्सिक्वेन्सेस आहे, मार्केट काय घेऊन चालतंय त्यावर डिपेंड आहे. थोडंसं फॉरेनचे जे मार्केट आहेत फ्युचर्स, ते थोडेसे पॉझिटिव्ह आपल्याला बघायला मिळत आहेत. ओके. पण निगेटिव्हिटी कंटिन्यूज. ओके. तुम्ही असं कुठलंही हे करू नका की आता 24,000च्या आसपास होता तर हा सपोर्ट आपला. ओके. हे सगळं विसरून जावा. ओके. तुम्हाला लाँग तर अजिबात जायचं नाहीये. ओके. तर तुम्हाला वाटत असेल की डेटा निगेटिव्ह आहे आणि मी शॉर्ट जाऊ का, तर थांबा, थोडा वेळ थांबा. ओके. ही अशी कुठलीच घाई करण्याची वेळ नाही आता की ज्याच्यामध्ये आपण हे करू. ठीक आहे. डेटा जो आहे तो ओव्हरऑल डेटा निगेटिव्ह आहे. ओके. 11 लाखाच्या पोझिशन फार हेवी पोझिशन्स होतात कंपेअर टू हे. 11 नाही, इकडे पावणे 12 लाखापर्यंत पोझिशन्स त्या ठिकाणी आहेत रिटेलरच्या. ओके. अजून एक्सपायरीला वेळ आहे. FI जे आहेत ते सुद्धा 10.5 लाखापर्यंतच्या पोझिशन्स त्या ठिकाणी कॅरी करतायत. ओके. हे फार मोठी गोष्ट आहे. आणि इकडे जर प्रोचं बघितलं तर ते थोडेसे ॲज इट इज थोडेसे कॉन्झर्वेटिव्ह होण्याचा प्रयत्न करतायत. ओके. तर ओव्हरऑल जी निगेटिव्हिटी आहे ती कंटिन्यूज आहे. जी अपसाईड येईल ती थोडीशी सेलसाठीच आपण बघू शकतो. पण ज्यावेळी अपसाईड येईल आणि जी सेलिंगची मूव्हमेंट आहे म्हणजे एखाद्या वरच्या लेव्हलपासून, तर ते इंट्राडे डेटा जो आहे त्याच्यामध्ये चेंजेस जे आहेत ते ऑब्झर्व्ह करणं फार इम्पॉर्टंट असतं आपल्याला. ओके. असं कुठलं नाहीये की हा व्हिडिओ जाऊन तुम्ही नेकेड कुठल्या तरी पुट विकत घ्याल. तर हे असं काही गणित नाहीये मित्रांनो. हे पहिल्यांदा समजून घ्या. ओके. डिस्क्लेमर हाच आहे की थोडंसं शांत बसा. हा कुठला बाय सेलचा सल्ला नाहीये आणि तुम्हाला पण ॲग्रेसिव्ह होण्याची आवश्यकता नाहीये. कारण मार्केटमध्ये प्रीमियमच अवेलेबल नाही आहेत. ओके. प्रीमियम नाही आहे मोठा. विक्स डाऊन चाललाय आणि या सगळ्या गोष्टी असताना तुम्हाला गडबड का करायची आहे? ओके. मी एका ट्रिगरबद्दल किंवा एका कॅटलिस्टबद्दल बोलत असतो. ओके. हे पेड पार्ट आहे याचा. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल, की काही शुगर कंपनीज आहेत ना, फार चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी वाढताना दिसतायत. ओके. मी Googleवरती टाकलं शुगर कंपनीज, तर जे आपण लिस्टेड शुगर कंपनीज आहेत, ते त्या ठिकाणी वाढताना दिसतायत. ओके. ह्याचं काय होतंय गणित? त्याच्या 2 गोष्टी आहेत. एक तर फेस्टिव्ह डिमांड ती असू शकते का? ओके. इथेनॉल आणि बाकीचे जे ब्लेंडिंग आहे, त्याच्या रिलेटेड काही पॉलिसी तयार होत आहेत का? त्याचं काही वेगळ्या गोष्टी आहेत का? शुगर कंपनींना त्याचा काय फायदा होऊ शकतो? तर हे लाँग टर्मच्या स्टोरीज असतात. ज्यावेळी स्टॉक्स इथून मोठे मूव्ह देण्यासाठी रेडी असतात. ॲट लिस्ट 70%, 60% आणि इव्हन काही केसेसमध्ये डबल पण होण्यासाठी रेडी असतात. तर एक जो ट्रिगर पाहिजे असतो ना, तर ह्याला ट्रिगर म्हणून तुम्ही बघू शकता. ओके. ह्या कंपनीजमध्ये काही लाँग टर्मचं काही होऊ शकतं का? अशा हिशोबाने काही पॉझिटिव्ह कंपनीज. ओके. फायनान्शियली पॉझिटिव्ह कंपनीज त्या ठिकाणी ॲक्युम्युलेशन एखादी कंपनीचे एखादा एक स्टेक पोर्टफोलिओच्या 5%, 10% एखाद्या कंपनीत आपण घेऊ शकतो का? त्या अँगलने विचार करू शकता. ओके. अगेन हा कुठला बाय सेलचा सल्ला नाही आहे. ओके. ह्याच्या पाठी बरेचसे बाकीचे फॅक्टर तपासले जाणं गरजेचं असतं. ओके. सो त्या हिशोबाने हे कॅटलिस्ट म्हणून बघू शकता. तर काय झालंय शुगर कंपन्यांमध्ये काही टॉपच्या कंपन्या जर बघितल्या, तर काही पर्टिक्युलर मागच्या काही डेजमध्ये ओके, आज फार चांगल्या पद्धतीने वरती होता. ओके. 5 डेजमध्ये त्या ठिकाणी 18% 1 मंथमध्ये ही जर्नी झालेली आहे. तर इथं काय घडतंय ते समजणं फार इम्पॉर्टंट आहे. मोठे प्लेयर्स हळू माल दाबतायत का? वरती घेऊन जायचं काही प्लॅन आहे का?
तर अशा हिशोबाने काही नवीन घडणार आहे का? अशा अँगलनी थोडासा विचार त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. तर साधारण ह्या महिन्याच्या स्टार्टपासून ह्या काही गोष्टी सुरू झाल्यात. तर इथून तुम्ही बघितलं तर ऑलमोस्ट 30% पर्यंत हा स्टॉक वरती आहे. बजाज हिंदला जर बघितलं, हा सुद्धा फार चांगल्या पद्धतीने स्टॉक वरती आहे. मंथ स्टार्टपासून जर आत्तापर्यंत बघितलं ऑलमोस्ट 22% रिटर्न त्या ठिकाणी झालेले आहेत. ओके. सो हे कसं घडतं? काय घडतं? अगेन हे बॅकएंडच्या गोष्टी समजणं गरजेचं आहे. ओके. सो मित्रांनो, अशा पद्धतीचा डेटा आहे. डेटा निगेटिव्ह आहे. थोडासा कॉन्झर्व्हेटिव्ह आहे. फार ॲग्रेसिव्ह काम झालेलं नाही आहे आज. डेटावरती तुम्हाला दिसतंय. तर ओव्हरऑल निगेटिव्हिटी कंटिन्यू आहे. काही न्यूज बेस्ड गोष्टी घडणार आहेत रात्री आणि त्याचा इम्पॅक्ट शॉर्ट टर्म थोडासा इम्पॅक्ट. ओके. सो हा गोष्टी आपल्याला ॲनालाइज करणं आणि त्याच्यावर रिॲक्ट न करणं हे सुद्धा फार इम्पॉर्टंट असतं कधी-कधी. ओके. सो ओव्हरऑल डेटा निगेटिव्ह लक्षात घेता, विक्स आणि ह्या बाकीच्या गोष्टी लक्षात घेता, डायरेक्शन जी आहे ती निगेटिव्ह साईडलाच इंडिकेट करते. थोडीशी साइडवेज ओके आणि निगेटिव्ह. जरी SGX वरती आहे, तर इंट्राडेचं जे गणित आहे ते थोडंसं त्या ठिकाणी असू शकतं. राईट. सो थांबूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, असंच प्रेम देत राहा. हे ॲनालिसिस तुम्हाला कसं वाटतंय ते कमेंट करायला विसरू नका. ठीक आहे. थँक यू. थांबूया आजच्या या व्हिडिओमध्ये.